स्टुडंट, आज आपण मुलांनो चेंज द डिग्रीचे रूल्स आपण पाहणार आहोत. काही सेंटेन्स आहेत, एकदम इझी आहेत. तर मुलांनो, जसं म्हणतो आहे तसं त्याच्याकडे नीट लक्ष द्या. सेंटेन्सकडे बघा. सेंटेन्स मुलांनो कोणत्या फॉर्ममध्ये असणार आणि कोणत्या फॉर्ममध्ये करायचं आहे. तर सेंटेन्समध्ये द्यान असेल तर तुमचं हे CD आहे, म्हणजे कंपेरेटिव्ह डिग्री आहे, आणि त्यावेळेला तुम्हाला पॉझिटिव्ह डिग्री करायचं आहे. तर द्यान ER मोर असेल, MORE मोर, तर ते कंपेरेटिव्ह डिग्री असतं, CD किंवा C म्हणतात नुसतं. आणि जर ते तुम्हाला पॉझिटिव्ह फॉर्ममध्ये करायचं आहे म्हणजे तुम्ही काय ॲड करणार, सो, ॲज. वाक्यामध्ये सेंटेन्स पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह करणार तुम्ही, लक्षात घ्या. निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह करणार तुम्ही. या फॉर्ममध्ये तुम्हाला करायचं आहे. तर बघा, द्यान कट करणार तुम्ही. आणखीन ER जो आहे, ER हा पण तुम्ही इथे कट करणार आहात. आणि मग द्यानंतरचा जो वर्ड आहे तो तुम्हाला फर्स्ट घ्यायचा आहे. बघा नीट लक्ष, प्रत्येक वेळेला असंच करणार आहोत आपण, जे हे तुमच्या लक्षात येईल. बघा, मग इंग्लिश, त्यानंतर इंग्लिश सिंग्युलर आहे बाळांनो, आणि जो हेल्पिंग वर्ब आहे म्हणजे सेंटेन्स तुमचा प्रेझेंट फॉर्ममध्ये म्हणून इज येईल. त्याच्यानंतर काय घ्यायचं, म्हणजे सेंटेन्स पूर्ण उलटं करायचं. बघा, त्यानंतर पॉझिटिव्ह सेंटेन्स म्हणून निगेटिव्ह घेतलं. आत्ताच म्हणालो CD असेल तर तुम्ही काय करणार, तर तुम्ही PD करणार. CD म्हणजे कंपॅरेटिव्ह डिग्री, PD म्हणजे पॉझिटिव्ह डिग्री, आणि SD म्हणजे सुपरलेटिव्ह, लक्षात घ्या. मग नंतर काय वापरायचं, सो, आणि जे ॲडजेक्टिव्ह आहे ते ओरिजिनल फॉर्ममध्ये लिहायचं. इझी, आयची ते वाय करायचं, ॲज, आणि मग जो सब्जेक्ट आहे, स्टार्टिंगचा जो सब्जेक्ट आहे तो तुम्ही एंडिंगला घ्यायचा. सेंटेन्स कसं येईल, इंग्लिश इज नॉट सो इझी ॲज मराठी. दोन्ही सेंटेन्सचा मिनिंग सेम पाहिजे. बघा, तर सेम आहे की नाही ते चेक करू आपण. पहिलं सेंटेन्स काय होतं, मराठी इज इझियर दॅन इंग्लिश. मराठी कसं आहे, इंग्लिशपेक्षा सोपं आहे. म्हणजेच इंग्लिश कसं आहे, तर इंग्लिश इज नॉट इझी, नॉट सो इझी ॲज मराठी. म्हणजे इंग्लिश जे आहे ते मराठी इतकं सोपं नाही आहे. म्हणजे कोण सोपं आहे, मराठी सोपं आहे. दोन्ही सेंटेन्सचा तुमचा मिनिंग सेम पाहिजे, तरच तुम्ही परफेक्ट सेंटेन्स तुमचं झालं. ओके, तर अशा रूपात तुम्हाला सेंटेन्स करायचे आहेत. बघा, एकदम इझी आहेत. तर आणखीन आता काही सेंटेन्स बघू आपण. बघा इथे सेंटेन्स आहेतच आणखीन, तर ते ऑब्झर्व तुम्ही कराल. इथे मुलांनो सेंटेन्स पहिलं रीड करू फर्स्ट मुलांनो, आणि मग त्यानुसार तुमच्या लक्षात येईल. तर काय दिले बघा, पुन्हा नीट लक्षात घ्या. मुंबई इज, आता सेंटेन्स वेगवेगळ्या फॉर्ममध्ये तुम्हाला असं दिलं जाईल आणि त्यानुसार तुम्हाला करायचं आहे. बघा, एकदम इझी आहे. तर मुंबई इज, बघा सेंटेन्स मी रीड करतो, इज नॉट ॲज कूल ॲज दिल्ली इन डिसेंबर. तर मुलांनी इथे ॲज तुम्हाला कट करायचं आहे. बघा, ॲज कट करायचं आहे, डोंट फॉरगेट. आणि त्यानुसार तुम्ही चेंज करणार आहात. आणखीन आता हे सेंटेन्स तुमचं कसं आहे, निगेटिव्ह असेल तर तुम्ही पॉझिटिव्ह करणार आहात, डोंट फॉरगेट. आणि काही रिमेनिंग सेंटेन्स असेल इन डिसेंबर. तर मुलांना जो दुसरा ॲज आहे, दोन ॲज आहे, म्हणजे तुमचं सेंटेन्स PD आहे. PD म्हणजे पॉझिटिव्ह डिग्री. तर PD असेल तर CD करायचं, CD असेल तर PD करायचं. CD म्हणजे कंपेरेटिव्ह डिग्री. तर पहिलं काय घेणार, दिल्ली, लक्षात, तर ते तुम्ही घेणार आहात. दिल्ली पहिलं घेणार. दुसरा ॲज आहे, त्याच्यानंतरचा वर्ड पहिला घ्यायचा. आता दिल्ली कसं आहे तर सिंग्युलर आहे, आणि सेंटेन्स तुमचं प्रेझेंट फॉर्ममध्ये इज आहे. मग इज, हा इज नाही, हा इज मुंबईसाठी आहे. समजा इथे प्लुरल फॉर्ममध्ये असतं दिल्लीच्या ऐवजी, तर तुम्ही इथं R घेतला असतात. मग आत्ताच म्हणालो, जर PD आहे मग CD करणार. मग कूलचं काय करणार, कूलर. समजलं का. तर बघा, समजा इथे कूलर आता करता आलं, ठीक आहे. पण ब्युटिफुल असतं तर ब्युटिफुलर बोलाल का, नाही, तर मोर ब्युटिफुल असं करायचं आहे. मग ज्याला इयर अटॅच ना हो ज्या ॲडजेक्टिव्हला, तर त्याच्या अगोदर तुम्ही मोर घ्यायचं. मग काय घ्यायचं, नेहमी दॅन. मग काय घ्यायचं, स्टार्टिंगचा जो तुमचा सब्जेक्ट आहे तो तुम्ही घेणार आहात, स्टार्टिंगचा वर्ड. आणि जे रिमेनिंग सेंटेन्स आहे ते लास्टला लिहायचं. पुन्हा एकदा ऐका, व्यवस्थित लक्ष द्याल. आत्ताच मी तुम्हाला म्हणालो काय करायचं. तर मुलांनो, जे ॲज आहेत ते कट करायचे. त्याच्यानंतर नीट लक्ष द्याल, ॲज आहेत ते कट कर, नॉट असेल ते पण कट करायचं. मग सेंटेन्स निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह करायचं. आता वरचं बघा, सेंटेन्स पॉझिटिव्ह होतं ते तुम्ही कसं केलं, निगेटिव्ह फॉर्ममध्ये केलं. बघा, केलं की नाही. बघा, एकदम सिम्पल आहे. आता निगेटिव्ह आहे ते पॉझिटिव्ह करायचं, पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह करायचं. तर पहिलं सेकंड ॲज असेल. बघा, हा सेकंड सेंटेन्सचा दुसरा टाईप आहे. आता पहिला फर्स्ट टाईप होता सेंटेन्समध्ये ER दॅन मोर असेल तर सो ॲज किंवा ॲजच्या रूपात. सो का घेतला इथे वरती, तर जेव्हा तुम्ही सेंटेन्समध्ये नॉट यूज करता तेव्हा तुम्ही सो घ्यायचा. इथं सोची ते ॲज पण चालेल, असं काही नाही. तर मग कसं लिहिलं पुन्हा बघा, तर दिल्ली इज. आता हे बघा पहिलं सेंटेन्स, पुन्हा लक्षात घ्या, पुन्हा सांगतो, नीट लक्ष द्याल व्यवस्थित. तर आता ऑब्झर्वेशन तुम्ही कराल तसं आहे मुलांनो. सेंटेन्स वाचतो, मुंबई इज नॉट ॲज. बघा, नॉट जाईल, ॲज जाईल, दुसरा ॲज जाईल, दुसऱ्या नंतरचं वर्ड पहिला येणार आहे. दिल्ली इज का घेतलं, तर हा सिंग्युलर आहे दिल्ली, आणि सेंटेन्स प्रेझेंट फॉर्ममध्ये आहे. कूलर का घेतलं,
तर सेंटेन्स तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर पी डी आहे तर सी डी करायचं, ER किंवा मोरच्या रूपात लिहायचं आहे. मग नेहमी दॅन यूज करायचं. मग नेहमी काय तर स्टार्टिंगचा जो सब्जेक्ट आहे तो आणि रिमेनिंग सेंटेन्स तुम्ही शेवटी लिहू शकता. किंवा हा जो दुसरा ॲज आहे त्यानंतर जो दिल्ली वर्ड आहे त्याच्यानंतर पण तुम्ही रिमेनिंग वर्ड लिहू शकत होता. ओके, तर आणखीन काही सेंटेन्स आहेत ते आपण बघूया. बघा, काही सेंटेन्स आहेत तुमच्या जास्तीत जास्त लक्षात येतील. आता काही सेंटेन्स तुम्हाला दिले नाहीत पण तरी पण तुम्ही कराल. बघा, काय काय कट करायचं आहे तर ते तुम्हाला क्लिअर करून घ्या. दॅन जाईल, ओके, आणि बिगरमधला ER जाईल, डबल जे असेल ते सिंगल येईल. आता दुसऱ्या दॅननंतरचा वर्ड पहिला घेणार कोल्हापूर घेतलात. मग कोल्हापूर आता काय घ्यायचं, इज, आर, वॉज असं काय घ्यायचं काय तर बघा कोल्हापूर हे सिंग्युलर आहे आणि सेंटेन्स प्रेझेंट फॉर्ममध्ये बघा इज, ॲम ह्या फॉर्ममध्ये बघा इज, ॲम, आर. मग प्रेझेंट फॉर्ममध्ये असं कोल्हापूर इज, मग पहिलं कोल्हापूर येईल, नंतर इज येईल. लक्षात घ्यायलीच चला माझ्या पाठोपाठ किंवा पुढे ॲन्सर सीट तुम्हाला दिलीच आहे ते तुम्ही चेक करा. कोल्हापूर इज, त्याच्यानंतर काय येईल बघा, तुमच्या लक्षात यायला पाहिजे लगेच पटापट बोलत चला माझ्याबरोबर. कोल्हापूर, त्याच्यानंतर काय येईल इज, हे इज पुण्यासाठी पण हे पण सिंग्युलर आहे कोल्हापूर म्हणून इज. त्याच्यानंतर काय आत्ताच सांगितलं जर सी डी असेल, सी डी सेंटेन्स आहे मग पी डी करणार. सेंटेन्स पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह करणार. मग काय करणार पुन्हा बघ कोल्हापूर, त्यानंतर इज, त्यानंतर नॉट घेणार का आता सिंग्युलर आहे बघा, नॉट घेणार कोल्हापूर, नंतर इज, नॉट असं घेणार तुम्ही. त्याच्यानंतर काय घेणार तुम्ही तर सो घेणार. त्याच्यानंतर काय तर बिग घेणार म्हणजे सो, सो सो तर तुम्ही घेणार आणि जे ॲडजेक्टिव्ह आहे ते ओरिजिनल फॉर्ममध्ये, नंतर ॲज पुन्हा घ्यायचं आणि स्टार्टिंगचा जो सब्जेक्ट आहे तो तुम्ही इथे पुढे लिहायचं पुणे. मग सेंटेन्स कसं येईल, कोल्हापूर इज नॉट सो बिग ॲज पुणे असं करायचं बघा. तर व्यवस्थित तुम्ही लिहाल. थोडक्यात मी तुम्हाला ऐकवलं बघा. आणखीन असे सेंटेन्स आहेत तेही तुम्ही सर्च करू शकता बघा, एकदम इझी आहेत. तर बघा पुढे पुढे एखादा 4th नंबरचं बघू आपण, थोडे चेंजेसमध्ये बघू आपण. तिथलं काय काय कट करायचं पुन्हा सी डीमध्ये मोर आहे ते जाईल, दॅन आहे ते जाईल. सेंटेन्स पॉझिटिव्ह आहे बघा, नॉट नाही आहे. 4 नंबर सेंटेन्स बघा, मॅथमॅटिक्स इज कसं आहे तर मोर डिफिकल्ट दॅन फिजिक्स. ओके, तर आता तुम्हाला इथे काय करायचं तर फिजिक्स दॅन नंतरचा वर्ड तुम्ही पहिला घेणार. फिजिक्स इज बघा, आता तुम्हाला कसं करायचं आहे तर तुम्हाला पी डी करायचं आहे कारण सी डी दिलेली आहे ना, कम्प्युटर डिग्री दिली आहे. तर फिजिक्स इज नॉट सो बघा सो डिफिकल्ट ॲज मॅथमॅटिक्स म्हणजे मोर किंवा ER असेल, दॅन असेल तर कट करणं. पुन्हा सेंटेन्स सांगतो, फिजिक्स इज का तर बघा हे सिंग्युलर आहे आणि सेंटेन्स प्रेझेंट फॉर्ममध्ये. तर फिजिक्स इज नॉट सो डिफिकल्ट बघा. आता ह्याला तसा ER नव्हता अटॅच केला पण मोर होता तो कट केला तुम्ही. लक्षात, सो डिफिकल्ट ॲज मॅथमॅटिक्स. सो का घेतलं तर तुम्ही नॉट घेतलं म्हणून, ॲज घेतलं तरी पण चालेल, ॲज किंवा सो ॲज. ओके, मग अशा रूपात तुम्हाला सेंटेन्स करायचे आहेत, एकदम सिम्पल आहेत वळून. तर असे खूप सेंटेन्स आहेत ते तुम्ही करू शकता आणि एकदम इझी आहेत, काहीच कठीण नाही आहे. आणखीन बघा काय काय चेंजेस आहेत त्यानुसार आपण सेंटेन्स बनवू वाटल्यास. तर इथे मुलांनो काही सेंटेन्स मी तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर ठेवलेले आहेत तर ते तुम्ही करू शकता. एकदम इझी आहेत बघा मुलांनो. आताच वरती आपण काही सेंटेन्स पाहिले तर थोडे चेंजेसवाले आहेत ते आपण बघू. 29 सेंटेन्स बघू आपण. 29चं बघा, 29 नंबर सेंटेन्स काय तर सेंटेन्स वाचतो, माय फेट इज वर्स दॅन जाईलच बघा युअर्समधला एस कट होईल. मग असेल तर माय फेट जो वर्ड आहे माय तर तो तुम्हाला युअर बरोबर घ्यायचा. मग असेल तर युअर फेट असं करायचं आहे, युअर फेट, युअर्स नाही युअर फेट. लक्षात, युअर फेट. मग काय येणार आहे इज येणार पुढे कारण सिंग्युलर आहे बघा, सिंग्युलर तुमचा जो ऑब्जेक्ट आहे तो सिंग्युलर आहे. मग त्यानंतरचा वर्ड इज नॉट, सेंटेन्स पॉझिटिव्ह आहे मग निगेटिव्ह करणार. मग सो घेणार, त्याच्यानंतर पुन्हा मग ॲज घेणार. वर्स, आता वर्स तुम्हाला माहिती आहे की बॅड, वर्स, वर्स्ट म्हणजे तुमचं ओरिजिनल फॉर्ममध्ये म्हणजे पी डीमधलं तुम्हाला बॅड घेणार आहे तुम्ही, बॅड, वर्स, वर्स्ट. ओके, हे माहितीच आहे तुम्हाला 5 स्टँडर्डपासून. ओके, बॅड, नंतर पुन्हा मग तुम्ही काय घेणार तर जस्ट सो बॅड बघा. पुन्हा जरा नीट लक्षात द्याल काय काय सांगतो ते. तर त्यानुसार तुम्ही चेक करा सेंटेन्स. सो बॅड ॲज आणि मग स्टार्टिंगला तुम्हाला काय आता तुम्हाला घ्यायचं युअर फेट इज नॉट सो बॅड ॲज माईन. काय घ्यायचं ॲज माईन. मग अशी युअर्स होतं बघा, त्याचं युअर केलं, त्याचं मायचं काय करायचं माईन, असं तुम्हाला चेंजेस करता येईल. एकदम सिम्पल आहे बघा. पुढे तुम्हाला ॲन्सर दिलेच आहेत पण तुम्हाला मी त्या फटाफट दाखवले बघा, एकदम इझी फॉर्ममध्ये आहेत. तर आणखीन तुम्हाला असं काय चेंजेस करू शकता तुम्ही आणि त्यानुसार तुम्ही सेंटेन्स बनवू शकता. बघा डोळ्यासमोर तुमच्या सेंटेन्स दिसत आहेत. आणखीन तुम्ही एक थोडं चेंजवाला सेंटेन्स 32 नंबरचं बघू आपण.
जे तुम्हाला थोडंसं ऑड आहे तसेच मी तुम्हाला सेंटेन्स सांगतो. बाकी तुम्ही आता 34 सर्च कराल ॲज जाईल बाळांनो. सेकंड ॲज नंतर गीता आहे बघा. गीता इज नॉट टॉलर. टॉलर नॉट का घेतला तर सेंटेन्स पॉझिटिव्ह आहे. दोन्ही ॲज जाणार. दुसऱ्या ॲज नंतरचा वर्ड पहिला घेणार. गीता इज नॉट. इज का तर सिंग्युलर आहे. इज आणि प्रेझेंट फॉर्म आहे. सेंटेन्स प्रेझेंट आहे. गीता इज नॉट टॉलर दॅन सीता. एकदम सिम्पल आहे. हे पण तुम्ही सर्च करू शकता 35 नंबरचं. फूड इज काय बोलाल बोला. फूड इज नॉट मोर नेसेसरी दॅन एक्झरसाईज. सेकंड वर्ड जो आहे लास्ट आहे ते शेवटी घ्यायचं, शेवट आहे तो लास्ट घ्यायचा. असंच प्रत्येक ठिकाणी करायचं बघा. तर आता आपण आताच म्हणू 32 नंबरचं बघा काय चेंज आहे तो. तर नीट लक्ष द्याल. ते जरी तुम्हाला आलं तरी कोणतेही तुम्ही सॉल्व करू शकता. बघा सेंटेन्स वाचतो ही स्पीक आणि इकडं दिलेलं ही राईट्स. तर असं आता हेल्पिंग वर्ब नाही आहे तुमच्या सेंटेन्समध्ये. तर तुम्ही डू डज डीड घ्यायचा. सेंटेन्समध्ये मेन वर्बला एस किंवा येस असेल तर डज घ्यायचा. मेन वर्ब ओरिजिनल फॉर्ममध्ये लिहायचा. जर मेन वर्ब पास्ट टेन्समध्ये असेल तर डीड घ्यायचं. मेन वर्ब जर डूच म्हणजे ओरिजिनल फॉर्ममध्ये असेल तर डू घ्यायचं आहे. कधी हेल्पिंग वर्ब नसेल तर इज, आर, ॲम, वॉज असं काय नसेल तर. तर वळानो दॅन तर कट होणारच आहे. बेटरची तर तुम्हाला काय लिहायचं. आता सी डी फॉर्ममध्ये तर तुम्हाला बेटरची तर काय लिहायचं, गुड लिहायचं आहे. ओके, हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट. आता सेंटेन्स आपण करूया. तर सेंटेन्स कसं होणार तर ही बघा ही लिहू पहिलं आपण ही. त्याच्यानंतर डज का घेतला तर सेंटेन्स पॉझिटिव्ह आहे तर निगेटिव्ह करायचं, त्यासाठी तुम्ही डज घेता. ही डज नॉट राईट बघा म्हणजे लास्ट वर्ड आहे तो पहिला घ्यायचा. ही डज नॉट राईट. दॅन तर जाणणारच आहे तुमचं. बेटरची तर तुमचं गुड येणार आहे. काय येणार आहे, गुड. डोंट फॉरगेट. ही डज नॉट राईट. मग काय येणार सांगा. आता तुम्हाला सो ॲज किंवा ॲजच्या रूपात लिहायचं. सो गुड ॲज. मग तुम्ही ॲज लिहिणार आहात. सो गुड ॲज ही स्पीक्स. म्हणजे शेवटचे जे वर्ड आहेत ते तुम्हाला सुरुवातीला घ्यायचं आणि सुरुवाती शेवटला घ्यायचं आहे. ओके, तर असा हा तुमच्या याच्यात तुमचे 2 रूल तर झालेच बघा. आता पुढला टॉपिक जर तुम्ही ऑब्झर्व केला तर एकदम इझी आहे बघा. याच्यामध्ये आता जरा काय काय रायटिंग आहे ते जरा समजून घ्या व्यवस्थेमध्ये आणि म्हणजे तुम्हाला जास्त लक्षात येईल बघा. तर इथे सेंटेन्समध्ये तुम्हाला स्टार्टिंगला त्यांनी असं एस दिलं आहे बघा. हा एस काय आहे तर एस म्हणजे सुपरलेटिव्ह आहे. सी काय आहे तर सी म्हणजे कंपॅरेटिव्ह आणि पी काय आहे तर पॉझिटिव्ह डिग्री. ओके, हे तुमचं क्लिअर झाले बघा. पुन्हा सांगतो की एस काय आहे तुमचा तर सुपरलेटिव्ह, सी काय आहे तर कंपॅरेटिव्ह आणि पी काय पॉझिटिव्ह डिग्री. तर मला सेंटेन्सच्या टाईपमध्ये थोडा चेंज आहे. तर सेंटेन्स कसं आहे तर राम इज द जाईल बघा. द जाईल कट होईल. क्लेवरेस्टमधला ई एस टी जाईल आणि बॉय हे तुमचं ऑब्जेक्ट आहे. क्लेवरेस्ट ई एस टी किंवा मोस्टच्या फॉर्ममध्ये जे असतं ते नेहमी ॲडजेक्टिव्ह असतं. तर सुपरलेटिव्ह डिग्री दिलेली आहे तुम्हाला तर कंपॅरेटिव्ह आणि पॉझिटिव्ह करायचं. ओके, आणि कधी कधी तुम्हाला पॉझिटिव्ह देतात किंवा कंपॅरेटिव्ह देतात तर सुपरलेटिव्ह करायचं. ओके, तर आता कंपॅरेटिव्ह कसं करायचं, सरळ आहे तसंच करायचं बघा. जसं आहे सेंटेन्स तसंच करायचं. सेंटेन्सकडे बघूनच तुम्हाला क्लिक होईल. पहिलं राम घ्यायचं बघा. घेतला राम. जर इज आहे ते घ्यायचं. द जाईल. ई एस टी असेल तर ई आर घ्यायचं बघा. लक्षात घ्या, सी डी करताना ई एस टी असेल तर ई आर घ्यायचं. लिहत चला. हे कट करायचं तुम्ही. आणि सेंटेन्समध्ये मोस्ट असेल हे मोस्ट कट करायचं आहे तर तुम्हाला मोर घ्यायचं आहे. MORE मोर. लक्षात आलं. व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट आहे बघा. तर ते तुम्ही लक्षात घेत चला बरोबर. तर आता हे मी रब करतो, मी तुम्हाला पुढे समजेल. तर ठीक आहे मुलांनो, तुम्ही ऑब्झर्व केलं तर राम येईल पहिलं, नंतर इज येईल. क्लेव्हरर का तर ई एस टी आत्ताच सांगितलं ई आर घ्यायचं आहे तुम्हाला. क्लेव्हरर. त्याच्यानंतर नवीन 3 वर्ड लक्षात घ्या. दॅन एनी ऑदर. सेंटेन्समध्ये वन ऑफ द किंवा सम ऑफ द नसेल तर दॅन एनी ऑदर घ्यायचं आणि असेल तर दॅन मेनी किंवा दॅन मोस्ट ऑदर घ्यायचं. समजलं. वन ऑफ द किंवा सम ऑफ द सेंटेन्समध्ये नाही आहे. पुन्हा बघा नीट ऑब्झर्व करा. सेंटेन्समध्ये वन ऑफ द किंवा सम ऑफ द नसेल तर काय बोललो, दॅन एनी ऑदर घ्यायचं बाळांनो. ओके, आणि वन ऑफ द किंवा सम ऑफ द असेल तर दॅन मेनी ऑदर किंवा मोस्ट ऑदर घ्यायचं. एवढं महत्त्वाची स्टेप लक्षात घ्या. आणि मग तुमचं जे काही ऑब्जेक्ट आहे ते तुम्ही लास्टला मांडायचं. पुन्हा सेंटेन्स बघा. राम घेतला, नंतर हेल्पिंग वर्ब जे आहे ते घेतलं. द कट केला तुम्ही. एस टी असेल तर इयर घ्यायचं. नंतर 3 वर्ड दॅन एनी ऑदर आणि जे तुमचं ऑब्जेक्ट आहे ते तुम्हाला घ्यायचं आहे. आता पी डी कसं करायचं बघा. असेच सेंटेन्स आहेत पुढले, सिम्पल आहेत बघानो. तर पी डीमध्ये नो ऑदर पहिलं घ्यायचं बघा. रूल लक्षात घ्या. रब करतो पहिलं मग तुमच्या जास्त लक्षात येईल. पहिलं नो ऑदर घ्यायचं बघानो. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट घ्यायचं बघा. ऑब्जेक्ट कुठे असतं तर तुमचं जे ॲडजेक्टिव्ह आहे त्या ॲडजेक्टिव्ह नंतर ऑब्जेक्ट असतं आणि ऑब्जेक्ट नंतर हे रिमेनिंग सेंटेन्स पण असतं. ते पण सर्व घ्यायचं. नो ऑदर नंतर ऑब्जेक्ट रिमेनिंग सेंटेन्स आता नाही आहे. पुढल्या सेंटेन्समध्ये बघा इन द क्लास आहे बळानो. मग काय येईल पुढे इज का तर बॉय हा सिंग्युलर आहे आणि सेंटेन्स तुमचं प्रेझेंट फॉर्ममध्ये इज. पुन्हा मग काय ना ॲज. आता सेंटेन्स पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह करायचं. पी डीमध्ये म्हणालं तुम्हाला समजलं. निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह करायचं.
बघा ॲज, त्याच्यानंतर ॲडजेक्टिव्ह जे आहे ते ॲजच्या रूपात नेहमी लिहायचं नो अदरच्या वेळेला, किंवा ॲज क्लेवर ॲज, आणि सब्जेक्ट जो आहे तो स्टार्टिंगला, म्हणजे जो लास्टचा वर्ड आहे तो सुरुवातीला घ्यायचा नो अदर नंतर, आणि जो फर्स्ट वर्ड आहे तो लास्टला घ्यायचा. समजलं? पुन्हा एकदा सांगतो बघा, कोणतेही तुम्हाला सेंटेन्स जमेल. पुढे सेंटेन्स तुम्हाला दिलेच आहेत, पटापट करू. मग काय म्हणालो, पी पी म्हणजे पिढी. नो अदर घ्यायचा. त्यानंतर ऑब्जेक्ट म्हणजे जे तुम्हाला इकडे फर्स्ट सेंटेन्सकडे बघा, जे तुम्हाला ॲडजेक्टिव्ह नंतर जो वर्ड आहे तो घ्यायचा तुम्हाला. त्याच्यानंतर इज का, तर बॉय जो आहे तो सिंग्युलर आहे आणि सेंटेन्स प्रेझेंट फॉर्ममध्ये इज. नंतर ॲज घ्यायचं. बघा रूल आहे, रूलच सांगतो तसं. बघा त्याच्या अगोदर अशी व्हिडिओ बनवलेली आहे रूलची, ती बघा वाटल्यास. त्याच्यानंतर ॲज पुन्हा म्हणजे ॲडजेक्टिव्ह ओरिजिनल फॉर्ममध्ये म्हणजे पी डी फॉर्ममध्ये, तर क्लेवर ॲज, आणि मग जो स्टार्टिंगचा जो सब्जेक्ट आहे तो घ्यायचा आहे. समजलं? म्हणजे उलट करायचं पी डीमध्ये. आणखीन असं सेंटेन्स आहे ते बघू, मग त्यानुसार तुम्ही खालचे सेंटेन्स बघाल फटाफट. बघा तर इथे मुलांना तुम्ही ऑब्झर्व केलं तर सेंटेन्स पहिलं रीड करू. पहिलं सीता इज द मोस्ट, बघा मोस्ट आहे तो पी डीमध्ये तर जाणार आहे, मोस्ट ब्युटिफुल गर्ल, आणि इन द क्लास हे तुमचं रिमेनिंग सेंटेन्स. गर्ल हे ऑब्जेक्ट आहे, ॲडजेक्टिव्ह नंतर ऑब्जेक्ट असतं. तर पहिलं सी डी बघा, सरळ करायचं तुम्हाला. सीता घेणार, जे इज आहे ते घेणार, मोस्टची तर काय करणार, मोर करणार, ॲडजेक्टिव्ह घेणार, आणि नवीन 3 शब्द दॅन एनी अदर, आणि मग तुमचं ऑब्जेक्ट. बाकी आहे तसं तुम्हाला राईट करायचं आहे. आता पी डीमध्ये काय करायचं तुम्हाला, तर पी डीमध्ये एकदम सिम्पल आहे बघा, रफ करतो. तर पी डीमध्ये तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर तुम्हाला पहिलं नो अदर घ्यायचं आहे, वरच्याप्रमाणे बघा वर दाखवलेलं. त्याच्यानंतर गर्ल इन द क्लास हे जे पूर्ण आहे ते पूर्ण घ्या तुम्ही, म्हणजे ऑब्जेक्ट नंतर जेवढं आहे ते, म्हणजे ॲडजेक्टिव्ह नंतर जेवढं आहे ते सर्व पूर्ण घ्या. ओके. नंतर इज का घेतलं, तर गर्ल जो आहे तो सिंग्युलर आहे इज. त्यानंतर ॲज घेतला, ॲडजेक्टिव्ह तुम्ही ओरिजिनल फॉर्ममध्ये पी डी फॉर्ममध्ये. ओके. आणि ॲज पुन्हा ॲज घेतला, आणि जो स्टार्टिंगचा जो सब्जेक्ट आहे तो, म्हणजेच मग असे म्हणालो की लास्ट आहे ते सुरुवातीला आणि सुरुवातीचे लास्टला घ्यायचं. थोडक्यात आयडिया दिली. मग अशा रूपात तुम्हाला सेंटेन्स खाली दिलेले आहेत, तुम्ही आता करू शकता. बघा सेंटेन्स खूप आहेत बघा असे, तुम्हाला जेवढे करता येतील तेवढे तुम्ही सहज करू शकता आणि सॉल्व पण करू शकाल. बघा एकदमच करू नका, पण थोडेफार हळूहळू करत चला, म्हणजे तुमच्या जास्त लक्षात येतील वेळानं. ओके. तर सेंटेन्समध्ये जरा ऑड सेंटेन्स आहे ते जरा बघू, उलटा असेल तर 34 काही नंबरचं सेंटेन्स बघू आपण. सेंटेन्स पहिलं वाचतो. आता जे आपण ॲन्सर केलं होतं त्याचे ते ॲन्सर इथे दिले, मग तुम्ही क्वेश्चन फॉर्ममध्ये करायचं. नो अदर पॉलिसी इज ॲज गुड ॲज हॉनेस्टी. तिथलं ॲज तर जाणारच आहे, मग असे ॲज यूज केलं आपण, नो अदर जाईल. मग आता हे पी डीच्या रूपात तुम्हाला माहिती आहे ते मगाशी काय होतं केलं, शेवटचे वर्ड सुरुवातीला घेतले, सुरुवातीचे शेवटचे, कधी नो अदरच्या वेळेला. ओके. तर इथे पण तुम्हाला तेच करायचं आहे बाळांनो, एकदम सेम. म्हणजेच तुम्ही इथं काय करणार आहात, तर हॉनेस्टी जो आहे, हॉनेस्टी म्हणजे दुसऱ्या नंतरचा तो तुम्हाला पहिला घ्यायचा आहे. हॉनेस्टी गुडचं तुम्हाला एच डी म्हणजे सुपरलेटिव्हमध्ये काय करता, गुड, बेटर आणि बेस्ट करता तुम्ही, बेस्ट. म्हणजे तुमचं सेंटेन्स काय येईल, हॉनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी असं तुम्हाला लिहायचं आहे. समजलं? हॉनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी असं तुम्ही उलटा म्हणजे चेंजेस फॉर्ममध्ये तुम्ही लिहू शकता. तर बघा लक्षात आलं असेल तुमच्या की असेच खाली तुम्हाला सेंटेन्स त्यांनी दिलेले आहेत, खूप आहेत बघा. तर नो अदर चाइल्ड ऑफ विजडम इज ॲज ओल्ड ॲज कॉशन. तर इथे मुलांना तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर ॲजच पुन्हा जाईलच. तर कॉशन इज द ओल्डेस्ट काय येईल, कॉशन इज द ओल्डेस्ट, नो अदर पण जाईल, ओल्डेस्ट चाइल्ड ऑफ विजडम असं तुम्ही लिहू शकता बाळांनो. हे तुमचं झालं एच डी झालं. एच डीमध्ये तुम्ही केलं हे जे आता तुम्ही आन्सर केलं ते एच डी फॉर्ममध्ये केलं, सुपरलेटिव्ह डिग्री म्हणजे ई एस टी किंवा मोस्टच्या फॉर्ममध्ये तुम्ही करू शकता बाळांनो. समजलं? कधी कधी तुम्हाला कसं देणार आहेत, आता काही सेंटेन्स दिलेत बघा स्टार्टिंगला, 26 नंबरचं आहे बघा, दॅन एनी ऑदर असे पण तुम्हाला देतील. तर ते दॅन एनी ऑदर तुम्ही बघा 27 नंबर सेंटेन्स बघा. तर आयर्न इज मोर आहे तिथे तर मोस्ट करू शकता तुम्ही. काय करायचं, सी डी आहे तर तुम्हाला तिथे जे सी डी फॉर्ममध्ये तुम्हाला जे दिलेलं आहे ते तुम्ही इथं मोरचे ते काय करू शकता, मोस्ट करू शकता. बघा 27 नंबर सेंटेन्स बघा, मोस्ट युजफुल. बघा दॅन एनी ऑदर मिल, तर इथे तुम्हाला दॅन एनी ऑदर कट करायचं आहे बघा, कारण सी डीमध्ये दॅन एनी ऑदर होतं आणि ते तुम्हाला आता इथं कट करायचं आहे. ते तुमचं काय झालं आता एच डी झालं. मग कसं सेंटेन्स होईल, आयर्न इज. बघा काही सुरुवातीला सेंटेन्स आपण सरळ केले होते एकदम, की जिथे मोस्ट होते तिथे मोर केलात म्हणजे सी डी करताना. नंतर ॲडजेक्टिव्ह घेतलं, नंतर तुम्ही नवीन 3 वर्ड घेतले दॅन एनी ऑदर. आता त्याच्या उलट करायचं, आयर्न इज द टाकायचं, आयर्न इज द मोस्ट, द टी एची द पण टाकायचं आहे मोस्टच्या अगोदर. बघा सेंटेन्स पुन्हा एकदा लिहितो तुमच्या जास्त लक्षात येईल. आयर्न मोर जाईल आणि इजच्या नंतर काय टाकायचं, द,
आणि मोरचे ते काय लिहायचं बाळांनो, मोरच्याऐवजी काय लिहायचं मोस्ट. ओके, आणि दॅन एनी अदर कट होईल. ओके, अशा रूपात तुम्हाला काही सेंटेन्स सिम्पली करायचे आहेत बघा, एकदम तुम्ही सहज करू शकता. आता मुलांनो आणखीन काही टाईप आहे आणि त्या टाईपनुसार तुम्ही ऑब्झर्व करालच. बघू पुढे आपण काय टाईप आहे तो. बघा आणखीन अतिशय महत्त्वाचा टाईप आहे, एकदम सिम्पल आणि पेपरसाठी फार महत्त्वाचं आहे. या टाईपमध्ये काय नेमकं तुम्हाला करायचं आहे, तर टाईप व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. सेंटेन्समध्ये वन ऑफ द किंवा सम ऑफ द असेल तर ते कट करायचं. बघा वन ऑफ द आहे दिसते, ते कट करायचं आहे. इथे कुठल्याही प्रत्येक सेंटेन्समध्ये तुम्ही ऑब्झर्व करणार आहात वन ऑफ द, लक्षात. आणि याच्या व्यतिरिक्त असेल, व्हेरी फ्यूच्या रूपात असेल तर तुम्ही असं सरळ करणार वन ऑफ दच्या रूपात. आता करूच आपण पुढे काही 2 सेंटेन्स. तर तुम्हाला सी म्हणजे कम्प्युटर सरळ करायचं सेंटेन्स. राम आहे तो तुम्हाला घ्यायचा आहे. त्यानंतर ईज आहे तो तुम्हाला घ्यायचा आहे. क्लेवरेस्ट आत्ताच झालं, क्लेवरेस्टचं क्लेवरर तुम्ही करणार आहात. आणि नवीन 3 वर्ड कुठे, मगाशी तुम्ही काय घेतलेलं, दॅन एनी घेतलेलं. तर आता तुम्हाला मोस्ट किंवा मेनी घ्यायचं आहे. इथे तुम्ही मोस्टच्या ऐवजी तुम्ही मेनी पण घेऊ शकता, लक्षात घ्या. लक्षात, मेनी ऑदर बॉईज इन द क्लास. आणि इथे तुमचा जो ऑब्जेक्ट आहे अतिशय महत्त्वाची टाईप आहे वन ऑफ द किंवा सम ऑफ दमध्ये. हा जो बॉईज म्हणजे ऑब्जेक्ट आहे, म्हणजे कोणानंतर जे ॲडजेक्टिव्ह नंतर जो बॉईज म्हणजे ॲडजेक्टिव्ह नंतर तो नेहमी प्लुरल असणार आहे. आणि जेव्हा तुम्ही पी डी करणार आहात तेव्हा व्हेरी फ्यू ते येणारच आहे, तो ऑब्जेक्ट प्लुरल. आणि तुम्ही आर किंवा वेअर घेणार इथे हेल्पिंग वर्ब, नेहमी लक्षात घ्या. आता आहेच बघा पुढे तुमच्या लक्षात येईलच बाळांनो. तर पी डी करताना पहिलं व्हेरी फ्यू घ्यायचं. व्हेरी फ्यू असं तुम्ही घेणार आहात, व्हेरी फ्यू ऑदर किंवा नुसतं व्हेरी फ्यू तुम्ही घेऊ शकता. तर व्हेरी फ्यू बॉईज, ऑदर ना घेतलं तरी पण चालेल. तिथे मला तुम्ही ऑब्झर्व केलं, समजा तुम्हाला ऑदर नसेल घ्यायचं तुम्ही नको घेऊ. ओके, तर व्हेरी फ्यू बॉईज म्हणजे काय, तर जे ऑब्जेक्ट आहे तुमचं म्हणजे ॲडजेक्टिव्ह नंतर ते पूर्ण घ्यायचं, बॉईज इन द क्लास. आता बॉईज हा जो ऑब्जेक्ट आहे तो नेहमी इथं प्लुरल असणार आहे. मग सेंटेन्स तुमचा कसा आहे दिलेला गिवन सेंटेन्स, तर प्रेझेंट फॉर्ममध्ये. तर प्रेझेंट फॉर्ममध्ये आता प्लुरलला काय घेता, आर घेता तुम्ही. आता हा इज कोणासाठी होता, तर रामसाठी होता. आणि हा आर कोणासाठी आता वेळानं, तर बॉईजसाठी आहे. मग पुढे सेम अगोदर केल्याप्रमाणे ॲज क्लेवर, ॲज घ्यायचा पुढे. क्लेवरेस्ट ई एस टी जाईल वेळानं, ई एस टी क्लेवरेस्टमधला. आणि ॲज राम. ओके, इथे पण तेच आहे वेळानं, वन ऑफ द जाईल. वन ऑफ द पुन्हा जरा रफ करतो तुमच्या जास्त लक्षात येईल. तर बघा एकदम सेंटेन्स सिम्पल आहे वेळानं. तर सीता इज वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल गर्ल्स. तर गर्ल्स बघा तुमचा जो ऑब्जेक्ट आहे तो प्लुरल फॉर्ममध्येच आहे. सी डी करताना सर वन ऑफ द कट होईल बळानो. आणि मोस्टची तर मोअर घेणार आहात बघा, सरळ व सेंटेन्स आहे मोअर ब्युटिफुल. दॅन मेनी ऑदर किंवा मोस्टची इथे तुम्ही मेनी घेऊ शकता, मेनी ऑदर असं तुम्ही घेऊ शकता. आणि सेंटेन्स तुमचा क्लिअर होईल. एकदम सिम्पल आहे बघा. आणि तुम्ही पी डी करताना व्हेरी फ्यू नेहमी घ्यायचं पहिलं. व्हेरी फ्यू ऑदर किंवा नुसतं व्हेरी फ्यू घेऊ शकता. व्हेरी फ्यू गर्ल्स म्हणजे ॲडजेक्टिव्ह नंतर जो ऑब्जेक्ट आहे तो तुम्हाला घ्यायचा आहे. म्हणजे कुठला, तर क्वेश्चनमध्ये बघा, हा बघा हा क्वेश्चनमधला. नंतर काय घेणार, आर किंवा वेअर घेणार. कसं काय असं का बोलता तुम्ही, तर मला इथे जे तुमचं ऑब्जेक्ट असणार आहे ते ऑलवेज प्लुरल असणार आहे. सेंटेन्स प्रेझेंट असेल तर आर घेणार आहात. सेंटेन्स पास्ट टेन्समध्ये असेल तर वॉज असेल इच्छित आहे तर तुम्ही इथे वेअर घेणार आहात. ॲज ब्युटिफुल, मग पुढे ॲज ब्युटिफुल ॲज सीता. म्हणजे पी डीमध्ये तर तुम्हाला माहिती आहे की उलट करायचं, म्हणजे शेवटच्या इथे तुम्हाला स्टार्टिंगला घ्यायचं आणि स्टार्टिंगचा जो सब्जेक्ट आहे तो शेवटी घ्यायचा. तर बघा आणखीन असेच तुम्हाला सेंटेन्स खाली दिलेले बघा. तर डॉक्टर आंबेडकर वॉज वन ऑफ द जाईलच. ग्रेटेस्ट तिथं ई एस टी तो जाईल, ग्रेटर येईल कधी सी डी करताना, सी डी करताना डॉक्टर भीमराव आंबेडकर वॉज काय येणार, ग्रेटर, ई आर येणार आहे, ग्रेटेस्ट तिथं ग्रेटर. नवीन 3 वर्ड कोणते आत्ताच तुम्हाला सांगितलं, दॅन मेनी घेऊ शकता किंवा मोस्ट घेऊ शकता. आणि ऑदर घ्यायचं बळानो. हे तुम्हाला ॲडजेक्टिव्ह नंतर लिहायचं, लीडर्स ऑफ मॉडर्न इंडिया असं करायचं. सिम्पल आहे एकदम बळानो, लिहत चला, रब करतो. त्याच्यानंतर म्हणून तुम्ही ऑब्झर्व केलं तर पी डी करताना कसं करायचं, तर पी डी करताना व्हेरी फ्यू तर तुम्हाला घ्यायचंच आहे. व्हेरी फ्यू पहिलं, व्हेरी फ्यू ऑदर घेऊ शकता की व्हेरी फ्यू. त्यानंतर लीडर्स ऑफ मॉडर्न इंडिया ते तुम्ही इथं घेणार आहात. त्याच्यानंतर बळानो सेंटेन्समध्ये तुमचा लीडर्स जो आहे तो प्लुरल आहे आणि सेंटेन्स पास्ट टेन्समध्ये आहे. म्हणजे तुम्ही काय घेणार पुढे, तर वेअर घेणार बाळानो, वेअर. त्याच्यानंतर काय घेणार, मग ॲज घेणार. त्याच्यानंतर काय, तर ग्रेट घेणार, ओरिजिनल फॉर्ममध्ये ग्रेट. त्यानंतर पुन्हा काय घेणार, ॲज घेणार. आणि त्याच्यानंतर तुमचा जो डॉक्टर भीमराव आंबेडकर आहे तो तुम्हाला इथं मांडायचा शेवटी बस. आणि पुढे वॉज तुम्ही ब्रॅकेटमध्ये लिहू शकता. लक्षात, पुन्हा सांगतो, व्हेरी फ्यू लीडर्स ऑफ मॉडर्न इंडिया वेअर ॲज ग्रेट ॲज डॉक्टर भीमराव आंबेडकर असं करायचं. एकदम सिम्पल आहे. व्हेरी फ्यू ऑदर्स पण लिहू शकता, ऑदर नुसतं व्हेरी फ्यू लिहू शकता, ऑदर घेतलंच नाही तरी चालेल. ओके, तर अशा रूपात तुम्हाला सेंटेन्स बनवायचे. काही सेंटेन्स आता थोडेसे ऑड आहेत बघा, जरा खाली आपण बघूया. आता 19 नंबर बघा, 17पासून बघा. तर
ते सेंटेन्स आपण बघू 17, 18 एकदम सिम्पल आहे बघा. तर इथे मुलांनो उलटं आहे बघा. व्हेरी फ्यू जे आहे ते कट करायचं आहे, ॲज आहे ते कट करायचं आहे, इथलं पण ॲज आहे ते कट करायचं आहे. दुसऱ्या ॲज नंतरचा वर्ड जो पहिला घ्यायचा आहे लता. ओके, तर लता आता जो हा आर आहे तो कोणासाठी आहे तर प्लुरल होता बघा. ऑब्जेक्ट आपण मगाशी आर किंवा वेरच घेत होतो व्हेरी फ्यू नंतर, म्हणजे ऑब्जेक्ट नंतर. तर लता तर कसं आहे बघा, तर लता सिंग्युलर आहे. मग लता इज का तर सेंटेन्स प्रेझेंट फॉर्ममध्ये. लता इज बघा, इंडस्ट्रियसला तुम्हाला EST नाही लागत, तर मोस्ट इंडस्ट्रियस गर्ल्स काही असं तुम्हाला सेंटेन्स करता येईल. पुढे ॲन्सर शीट दिलेलीच आहे. लता इज मोस्ट तुम्ही घेणार आहात, इंडस्ट्रियस घेणार आहात पुढे मग, आणि पुढे काय लिहायचं गर्ल्स. ओके, हेच तुम्ही पुढे वरती केलं होतं बघा या टाईपमध्ये. हे तुमचं आता काय बनलं HD बनलं बाळांनो. आता पुढलं पण आपण असंच करू डायरेक्टली पटकन. तर बघा मुलांनो व्हेरी फ्यू तर जाईलच बाळांनो. त्यानंतर ॲज पण कट होईल. वसंत इज कसं येईल बाळांनो तर मोस्ट इंटेलिजंट बघा, इंटेलिजंट स्टुडंट्स. सॉरी, आपल्याला इथे मुलांनो 17 नंबर सेंटेन्समध्ये जरा पुन्हा एकदा बघू. आपण वन ऑफ द नाही घेतलं बघा, पुन्हा एकदा नीट लक्षात द्या. ॲज जाईल बाळांनो, पुन्हा सांगतो, आणि व्हेरी फ्यू जाईल. मग सेंटेन्स कसं होईल, लता इज वन ऑफ द घ्यायचं आहे. लता इज वन ऑफ द किंवा सम ऑफ द, वन ऑफ द घ्यायचं आहे तुम्हाला. वन ऑफ द काय घेणार तुम्ही, मोस्ट इंडस्ट्रियस गर्ल्स. समजलं, वन ऑफ द घ्यायचं आहे. मग असं सांगितलं नाही, लक्षात घ्या बाळांनो प्लीज. तर लता इज वन ऑफ द मोस्ट इंडस्ट्रियस गर्ल्स. ओके, असं तुम्हाला लिहायचं आहे, एकदम सिम्पली फॉर्ममध्ये लिहायचं आहे. आणि 18 नंबरचं सेंटेन्स तुम्ही कसं करू शकता, तर व्हेरी फ्यू पुन्हा जाईलच, ॲज जाईल, पुन्हा दुसरा ॲज पण जाईल. वसंत इज वन ऑफ द मोस्ट इंटेलिजंट स्टुडंट्स असं लिहू शकता बाळांनो. अशा रूपात सिम्पल आहेत बाळांनो. पुन्हा बघा, व्हेरी फ्यू ऑदर हे जाईलच तुमचं. आणि पुन्हा तुम्ही कसं लिहू शकता, ॲज पण जाईल. शिवाजी इथं वेअर आहे म्हणजे वॉज येईल तुमचं. वेअर का आलं तर किंग्स आहे, प्लुरल आहे. शिवाजी वॉज काय येईल, वन ऑफ द मोस्ट, आता ब्रेवेस्ट येईल ना, मोस्ट नाही येणार. शिवाजी वॉज वन ऑफ द ब्रेवेस्ट किंग्स असं तुम्हाला लिहायचं बाळांनो. समजलं असेल बघा तुम्हाला, आता लक्षात आलं असेल, एकदम सिम्पल आहे. तर अशा रूपात तुम्हाला काही सेंटेन्स बनवायचे आहेत, आणि काही तुम्हाला हे जे क्वेश्चन आहेत त्याच्या ॲन्सर शीट पण पुढे मी तुम्हाला दिलेलं आहे, ते आता तुम्ही बारकाईने बघाल. ओके, बघूया आपण. बघा एक्झरसाईज नंबर 37 नंबर आहे बघा हा. तर त्याचे ॲन्सर आहेत बाळांनो. तर ते ॲन्सर तुम्ही काय ते बघा, जरा पुढे मी हे करतो, जरा ॲन्सर तुम्ही चेक करा तुम्ही जे सॉल्व केले आहेत ते, आणि त्यानुसार तुम्हाला समजेल. व्हिडिओ पॉज करा वाटल्यास. तर अशा रूपात हे तुमचे ॲन्सर आहेत. ओके, तर जेवढं तुम्हाला बघायचं आहे तिथे तुम्ही व्हिडिओ पॉज करा, आणि मग तुम्हाला ॲन्सर तुमचे चेक होतील, की जेणेकरून तुमची उत्सुकता वाढेल. आता 38 एक्झरसाईज बघा तुमची. तर इथे तुमची 38 आहे, व्यवस्थित लक्षात द्याल. ही तुमची 38 नंबरची एक्झरसाईज आहे. तर 38चे ॲन्सर तुम्ही बघा. पुन्हा एकदा मी व्हिडिओ पॉज करतो, व्हिडिओ हळूहळू मी दाखवतो बघा, की जेणेकरून तुम्ही पॉज करून तुम्ही लिहू शकता ॲन्सर. ओके, हे ॲन्सर जरा लिहत चला, व्हिडिओ पॉज करा, आणि मग तुमचे ॲन्सर तुमचे बनतील. पुन्हा सांगतो बघा, आणि व्यवस्थित तुम्हाला लिहिता येतील सावकाश. ओके, त्याच्यानंतर मुलांनो आणखीन बघा 39 30 आहे, 37चीच आहे. म्हणजे आता पुढे तुम्ही बघाल क्वेश्चन नंबर, पेज नंबर, तुम्ही क्वेश्चन नंबर बघितल्यानंतर क्लिक होईल. हे पण बघा, त्याचेच आहेत. 38मधले जे काय आहेत ते 38मधलेच आहेत. हे तुमचे ॲन्सर बघा बाळांनो. ओके, तर हे तुमचे ॲन्सर तयार होतील असे. हळूहळू बघा, एकदम व्हिडिओ पॉज करा. असे पॉज केले की तुम्हाला समजेल. ओके, हे तुमचे ॲन्सर आहेत. त्याच्यानंतर मुलांनो 39 बघा, 39चे हे तुमचे ॲन्सर आहे. 39 एक्झरसाईजचे तुमचे ॲन्सर आहेत. तर व्हिडिओ हळूहळू तुम्ही बघा बाळांनो, एकदम सिम्पल आहेत. जे ॲन्सर आहेत ते ॲन्सर तुम्हाला सहज येतील. सोडवत चला, एकदम पण सोडवू नका. वाटल्यास 5 जरी सोडवले रोजचे तरी पण तुम्हाला खूप झालं. एकदम पण असं लोड नको यायला. ओके, जेवढे जमतील तेवढे सोडवत चला फटाफट. हे तुमचे ॲन्सर आहेत. त्याच्यानंतर मुलांनो हेच आहेत पुढे अजून 39चेच राहिलेले आहेत अजून 17 नंबरचा क्वेश्चन. तर हे तुमचे ॲन्सर आहेत. हे तुम्ही ॲन्सर जरा चेक करा, आपले ॲन्सर बरोबर आहेत की नाही. आपले स्वतः तुम्ही ॲन्सर लिहा, आणि हे तुमचे ॲन्सर बरोबर आहेत की नाही ते तुम्ही चेक कराल. ओके, तर अशा रूपात तुमचे पूर्ण टॉपिक्स क्लिअर होतील. ओके, थँक्स.